हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, आज जे आपण महत्त्वाचा टॉपिक आहे नाणी व नोटा यामधला आपण टॉपिक शिकवणार. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने आणि समजेल त्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. स्कॉलरशिप असो, आगामी भरतीसाठी TET पण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल हा टॉपिक. ठीक आहे, तर चला पहिला प्रश्न याच्यामधला आपण पहिला प्रश्न घेऊया. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं बघा, 19 रुपयात 20 पैसे, 25 पैसे व 50 पैसे प्रत्येकी समान नाणी घेतल्यास प्रत्येकी किती नाणी येतील, हा प्रश्न आहे. मग सॉल्व कसं करायचं बघा, पहिले बघायचं आहे की ते जो पैसे बघा, 20 पैसे, 25 पैसे आणि 50 पैसे दिलेले. ठीक आहे, इथं रुपये दिले. पहिले काय करू, जो रुपये आहे याला आपण पैशामध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, तर किती दिले, 19 रुपये आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे की 1 रुपयामध्ये 100 पैसे होतात. 1 रुपयामध्ये किती, 100 पैसे होतात. म्हणून काय करायचं, 19 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचं, गुणिले 100 करू. ठीक आहे, या दोघात जर गुणाकार केलं तर 1900 म्हणजे 19 रुपयाचे 19 रुपयाचे पैशामध्ये किती कन्वर्ट झाले, 1900. ठीक आहे, आता आपण सॉल्व करूया. आता याच्यामध्ये समान नाणी किती आहेत आपण काढणार आहोत. ठीक आहे, आता प्रत्येक समान नाणी असलं तर सगळ्यांची काय करायची, जो पैसे दिले सगळ्यांची बेरीज करायची. आता बघा, हे 20 आहे, इथं आपण लिहून घेऊया. ठीक आहे, 20 आहे, नंतर 25 आहे आणि नंतर 50 आहे. पैसे आहेत सर्व. ठीक आहे, यांची सगळ्यांची बेरीज करूया. तर बघा, यांची जर बेरीज केली तर 95 येतो. आता काय करायचं आहे, जो आपण 1900 पैसे आहेत, ठीक आहे, याला 95नी भागायचं. जर भागितलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर बघा, एकक स्थानी 5 आहे, 5ने भाग द्या. बघा, 5 एक 5, उरले इथं 4, 5 नवे 45. परत थोडी 5ने भाग द्या. बघा, 5 त्रिक 15, उरले किती इथं 4, झाले 40, 5 8 40, हा शून्य इथे. ठीक आहे, आता काय करायचं आहे की 19 380ला भाग जातो. बघा, 19 दोन्ही 38 आणि इथलचा हा शून्य, म्हणजे प्रत्येकाला किती नाणी येईल, 20 येणार. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. हा जो प्रश्न आहे दुसरा सेम आहे. 35 रुपयात 25 पैसे व 50 पैसे व 1 रुपये प्रत्येकी समान नाणी घेतल्यास प्रत्येकी किती नाणे येईल, हा प्रश्न आहे. ठीक आहे, पहिला सॉल्व करूया. सेम काय करायचं, पहिले काय करायचं, सगळीकडे पैसे दिलेले आहेत. ठीक आहे, इथं पण पैसे. आता इथं रुपये आहे 35 रुपये. आता 35 रुपयाला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, पैसेमध्ये. पण इथं पण बघा 1 रुपये दिलेले आहेत. 1 रुपयाला आपण काय करायचं, पैशामध्ये कन्वर्ट करायचं. 1 रुपयाचे किती होते, 100 पैसे होतात. मग काय करायचं, पहिले काय करायचं, जो 35 आहे पहिले आपण काय करूया, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करूया. म्हणजे कसं बघा, 25 पैसे जशाला तसं, 50 पैसे जशाला तसं. पण इथे 1 रुपये आहे, इथं 2 आहेत. बघा, इथं पैसे असल्यामुळे आपण इथं कन्वर्ट काय करतोय, पैशामध्येच करतोय. 1 रुपये म्हणजे किती, 100 पैसे होतात. मग इथं काय करायचं, इथं 100 लिहून घ्यायचं. आता यांची बेरीज करायची. ठीक आहे, यांची जर बेरीज केली आपण तर बघा, हे 5 175 येतो. ठीक आहे, याचं जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर आता काय करायचं आहे, जो 35 आहे 35ला काय करायचं, पैशामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 रुपये म्हणजे 100 पैसे होतात. 35 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय, 35 गुणिले 100 किती होणार, 3500 म्हणजे 3500 होणार हे पैसे. आणि हे जो 175 आहे इथे लिहून घ्यायचं छेदामध्ये. आपल्याला किती नाणे येतील प्रत्येकी ते आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आहे. तर बघा, आता 75चं दुप्पट बघा, 175 दुप्पट 350 येतो, 2 नंबर म्हणजे दुप्पट असल्यामुळे. आणि हे शून्य जशाला तसं, म्हणजे प्रत्येकाला किती, 20 नाणी येतील. या ठिकाणी आपलं उत्तर असणार, जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, असंच प्रश्न बघूया. नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे बघा, 5 पैसे, 10 पैसे व 25 पैशांची समान नाणी घेतल्यास 6 रुपयात प्रत्येकी किती नाणी असतील. इथं प्रत्येकी आहे. ठीक आहे, प्रत्येकी नाही प्रत्येकी आहे. ठीक आहे, आता याला पण सेम करायचं आहे. आता इथं पैसे आहे, इथं कन्वर्ट फक्त रुपयाला करायचं आहे पैशामध्ये. मग पहिले आपण काय करू, या सगळ्यांची बेरीज डायरेक्ट करून घेऊया. बघा, 5 आणि 10 15 5 आणि 10 15 होतात, 15 आणि बघा 25 40 होतात. ठीक आहे, तर काय करू आपण, जो छेदामध्ये डायरेक्ट आपण छेदामध्ये 40 लिहूया. अंशमध्ये काय लिहायचं तुम्हाला, की बघा 6 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय, 6 गुणिले 100 म्हणजे किती होणार, 600 होणार. ओके, तर आपल्याला किती नाणे येतील प्रत्येकी, याचं उत्तर आपल्याला सॉल्व केल्यानंतर मिळून जाईल. बघा, हा शून्य कॅन्सल झाला. 4 1 4, उरले किती इथं 2, 4 5 20, प्रत्येकी नाणी किती येणार, 15 येणार. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा, जो चौथा प्रश्न आहे, 45 4500
500 रुपयात 5 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास प्रत्येकी किती नोटा येतील हा प्रश्न आहे. तर इथे बघा, इथं काही चेंज करायची गरज नाही आहे, कारण सगळीकडे रुपये आहे. चेंज करायची गरज नाही आहे. तर सॉल्व करायचं. पहिले काय करायचं, 4500 लिहून घ्यायचं. 4500 आणि भागिले काय करायचं आहे, सगळ्यांची बेरीज करायची आहे. बघा 20 आणि 5 25, 25 आणि 50 75 होते, बरोबर आहे. आता आपण 75 डायरेक्ट 5ने भाग देऊ शकता, 25ने देऊ शकता आणि 75ने पण भाग देऊ शकता. ठीक आहे, मी काय करतो, डायरेक्ट 75ने भाग देतो 4500ला. तर बघा 75च्या टेबलमध्ये 6 नंबरला 650 आहे आणि हे 0 इथे, म्हणजे प्रत्येकाला किती 60 नोटा येतील यामध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर याचं सी याचं उत्तर असेल. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा प्रश्न आहे, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयांचा प्रत्येकी किती नोटा असतील हा प्रश्न आहे. मग काय करायचं बघा, सॉल्व कसं करायचं. आता बघा इथे जे आहे, इथे रुपये आहे, आपल्याला कन्वर्ट करायचं नाही पैशामध्ये. ठीक आहे, सगळीकडे रुपये दिलेले आहे. मग याला सॉल्व कसं करायचं, पहिले काय करायचं, जो सगळे रुपये सगळ्यांची बेरीज करायची. किती होतात बघा, 10 आणि 20 30 होतात, 30 आणि 50 80 होते आणि 100 180 होते आणि टोटल किती आहेत प्रत्येकी 9000 रुपये. ठीक आहे, तर काय करायचं, आता आपण 9000 रुपये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर काय करायचं आहे, जो 9000 आहे 9000 लिहून घ्यायचं आहे आणि भागिलेमध्ये काय करायचं आहे 180. ठीक आहे, आता बघा, तर आता सॉल्व कसं करायचं आहे, हे 0 कॅन्सल होणार, 18 का 18, 18 पंच 90 आणि हे 0, बरोबर आहे. तर टोटल किती बघा, तर प्रत्येकाला 50 नोटा येतील. ऑप्शन नंबर कुठे दिसते, ऑप्शन नंबर याचं किती असणार, तर बघा ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. बघा प्रश्न आहे समोरचा, 1050 रुपयात 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाचं समान नोटा घेतल्यास प्रत्येकी किती नोटा असतील हा प्रश्न आहे. तर आता प्रत्येकी किती नोटा असतील, आता 5ची किती आहेत 1050मध्ये, 10ची किती आहे 20ची किती आहे ते माहीत नाही, आपण ते काढणार आहोत. ठीक आहे, तर कसं करणार बघा, पहिले विचार काय करायचे, याच्यामध्ये रुपये सगळं समान दिलेलं आहे. मग काय करायचं की जो रुपये दिलेला आहे सगळ्यांची बेरीज करायची, 35 होते. ठीक आहे, ते काय करायचं, जो 35 आहे 35 लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता हे छेदामध्ये लिहायचं 35, अंशमध्ये काय करायचं 1050 वरी लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता याला आपण सॉल्व करूया. सॉल्व करताना बघा सॉल्व कसं करणार की 35 बघा, 35 एक 35, 35 त्रिक 105 होते आणि हे 0 इथलचा, म्हणजे बघा उत्तर किती आले 30. म्हणजे प्रत्येक म्हणजे 1050 रुपयामध्ये प्रत्येकी 30 नोटा असतील. ऑप्शन नंबर कुठं आहे याच्यामध्ये, ऑप्शन नंबर याच्यामध्ये बघा आपल्याला दिसतोय, याचं उत्तर आहे बी याचं उत्तर असेल. ठीक आहे, बघा नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा जो शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही मला उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण जे मॅक्झिमम प्रश्न आहेत नाणीवरचे ते घेतलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या समोरची व्हिडिओ आपण सगळे प्रश्न घेऊया आणि व्यवस्थित बघायचं आहे. कसं वाटलं व्हिडिओ हे पण कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे.